Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नाही, यामध्ये एकच आहे, मी मोठ्या प्रमाणावर लोक आली, थोडी गैरसोय झालीच, तेव्हा मग लोकांना तिकडे कळलं की बाबा तर मोठ्या प्रमाणावर गावागावातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत आली. ही वस्तुस्थिती आहे. मुंबईकरांची देखील गैरसोय झाली, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मुंबईकरांना देखील थोडा त्रास सहन करावा लागला. भाई, पहिले 2 दिवस जे घडलं त्याच्यावरून खूप मुंबईमध्ये चर्वण चालू झालं की बघा पाणी दिलं नाही, अन्न मिळत नव्हतं, कारण इटरीज बंद होत्या, आजूबाजूचा परिसर, त्यांना राहायला जागा नव्हती आणि एका प्रकारे मराठा समाजाची बदनामी होईल अशी परिस्थिती निर्माण केली गेली असा आरोप होतोय सरकारवर. नाही, यामध्ये एकच आहे, मी मोठ्या प्रमाणावर लोक आली, थोडी गैरसोय झालीच, परंतु नंतर मग ते सगळं मुंबई महापालिका आणि सर्वांनी त्यांना मदत केली. मुंबईकरांची देखील गैरसोय झाली, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मुंबईकरांना देखील थोडा त्रास सहन करावा लागला. आणि शेवटी काय, काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा थोडं नाही म्हटलं तरी लोकांची अडचण होते, परंतु लवकर त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काही कायद्याच्या अडचणी वगैरे आहेत त्या समजून घेतल्या आणि त्यांचं आंदोलन त्यांनी मागे घेतलं. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमची कमिटी झाली, त्यांनी देखील चांगलं काम केलं. तुम्ही असताना आंदोलकांची सोय वाशीमध्ये केली गेली, अन्न पाण्याची वगैरे सगळी सोय केली गेली. आता तुम्ही म्हणजे सत्तेमध्ये तुम्ही लीड करत नाही आहात, तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन आलं आणि झालं असं की त्यांना अन्न पाणी मिळालं नाही, त्यामुळे त्यांना गावावरून ट्रकमधून भाकरी भाजी मागवावी लागली आणि एका प्रकारे ते आंदोलक इरिटेट होतील अशी परिस्थिती निर्माण केली गेली. नाही, असा चुकीचा आरोप आहे. आरोप बघा, विरोधी पक्ष तर आरोप करणार, त्याला जाऊ दे, त्यांचं काय आम्ही दुर्लक्ष करतो, पण नंतर त्यांची सगळी जी काही तिथे सोय करायला पाहिजे ती माणुसकीच्या नात्याने ती झालेली आहे. तुम्ही आता आश्वस्त करताय. तेव्हा मग लोकांना तिकडे कळलं की बाबा तर मोठ्या प्रमाणावर गावागावातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत आली. ही वस्तुस्थिती आहे. शेवटी आपलं महाराष्ट्र आहे, एक दुसऱ्याला मदत करणारं राज्य आहे.